उन्हाची तीव्रता वाढत असताना आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाण्याची देखील मोठी समस्या जी आहे जाणवत आहे। अनेक ठिकाणी पाणी जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि जवळपास जिल्ह्यामध्ये 24 गावांमध्ये 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। सध्या मी मदडगावमध्ये आहे, हे मदडगाव आहे आणि या ठिकाणी देखील आता या सार्वजनिक विहीर जे आहे त्या ठिकाणी टँकरने पाणी जे आहे ते टाकलं जातं आणि हे सगळे गावकरी जे आहे ते या ठिकाणावरून पाणी जे आहे ते नेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठी कसरत जी आहे ती या गावकऱ्यांना करावी लागते। ताई, काय सांगा, कशा प्रकारचं पाण्याचं नियोजन तुम्ही करतात? पिण्याचं पाणी आम्हाला 2-2.5 किलोमीटर वरून आणावं लागतं। एखाद्याचा बोर जर चालू असेल तर तिथून एखादं गॅलन 30-35 लिटरचं 2-3 दिवसातून मजबुरीने आणावं लागतं, कारण त्यांना त्यांच्या पाण्याची अडचण असते आणि त्यांच्याच पाण्यातून आम्हाला पिण्यासाठी एखादं ड्रम दिलं जातं। प्रत्येकाचा प्रश्न तोच आहे। काय सांगा, पाण्यासाठी मोठी कसरत तुम्हाला करावं लागते? आम्हाला चालता येत नाही, काहीच नाही। म्हातारे माणसं कुठून पाणी आणायचं एवढं लांबून? आम्ही 2-2 किलोमीटर वरून आम्ही लय हाल काढतो पाण्याचे। हो, एक हांडा प्यावा लागतोय 2-4 दिवस। तर निश्चितच आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या जी आहे ती जाणू लागलेली आहे, मोठी कसरत जी आहे ती करावी लागते। या ठिकाणी सरपंच देखील आहे, काय सांगा, मोठा त्रास जो आहे तो गावकऱ्यांना सहन करावा लागतो? हा ना, अशी परिस्थिती झालेली आहे। जलजीवन मिशनचं काम देखील 2 वर्षापासून अर्धवट आहे। टँकरचा प्रस्ताव केलेला आहे पण आज तर काय टँकर काही चालू झालेला नाही। साधारण 2 किलोमीटर वरून पिण्याचे पाणी आणावं लागतंय। तळ्याखाली जी विहीर होती आमची, त्या विहिरीतून 2 महिन्यापासून गावात पाणी पुरवल्या जातंय, ती देखील पाणी संपलेलं आहे। सो खर्चाने आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही 10,000 लिटर पाणी गावाला पुरवतो आहे, पण ते पाणी पुरेसं होत नाही। लवकर टँकर सुरू नाही का? नाही, टँकरचा प्रस्ताव दिलेला आहे पण टँकर अजून आता तगाय चालू नाही। शासनाला मनापासून विनंती आहे की आपण लवकरात लवकर टँकर चालू करावा आणि आमच्या जनतेची तहान भागवावी, अशी मनापासून विनंती आहे। तर निश्चितच आपण बघतो की मोठी कसरत जी आहे ती मदरगावच्या नागरिकांना करावी लागते आणि जवळपास 20 टँकरद्वारे 24 गावांमध्ये सध्या पाणी पुरवठा सध्या सुरू आहे। कॅमेरा क्रमांक जायकर TV9 मराठी, मदरगाव, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।